घरात भांडण होतात असतातच. पाची बोट मारहाणीपर्यंत आलं. कोणाने सुद्धा बघितलं जातं. काही जणांचं असं वेगळं माइंड असतो, सेट असतो की बाबा ही एकटी राहते, येत असेल कोणीतरी बघत असेल, हिला सांभाळत असेल, कोणतरी हिचा असेल. सोनं नाणं मुली रडत रडत मागतात नवऱ्यांना की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त त्यांना प्रेम सुद्धा हवं असतं. आणि हात जोडून मी विनंती करेन की तुम्ही असंच काहीतरी करा. लग्न करताय तर तुम्ही सांभाळू शकाल तिला, तुम्ही प्रेम देऊ शकाल तरच लग्न करा. हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर नवरात्रोत्सवाचा हा आहे आजचा दुसरा दिवस. तर सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप सगळ्या शुभेच्छा. आणि आजचा दिवस आहे दुसरा आणि आजचा रंग आहे पांढरा, म्हणजे सफेद रंग आहे आजचा. तर आज आपल्यासोबत कोणत्या गेस्ट आहेत तर आणि कोण आहे तर ते मी ओळख करून देते आधी. तर आज आपल्यासोबत आहेत माझी फ्रेंड सुद्धा आहे, ती आरती त्रिमुखी आपल्यासोबत आहेत. तर तिचा काय प्रवास आहे तर ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर काय तिने संघर्ष केलेला आहे आयुष्यामध्ये आणि तिची काय स्टोरी आहे तर ते आपण तिच्याकडून जाणून घेऊया. तर अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया तिच्याकडून. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की व्हिडिओ पूर्णपणे बघा तेव्हाच तुम्हाला त्याच्यातल्या ज्या काही माहिती असते तर ती माहिती मिळते. नसेल तर मग आपण काहीतरी अर्धवट ऐकतो आणि मग कमेंट करतो. त्यामुळे कृपया करून थोडासा वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आरती, काय सांगशील तू तुझ्या प्रवासाबद्दल? आणि आधी तुझा परिचय दे आणि त्याच्यानंतर मग सुरुवात कर. नमस्कार, माझे नाव आरती अनिल त्रिमुखे आहे. मी सध्या एक 27 वर्षाची मॅरिड वुमन आहे. सो मला एक मुलगा सुद्धा आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे मला. मी सध्या सिंगल पॅरेंट आहे. सो गेली 3 वर्ष झाली, 3 वर्ष 1 महिना 1-2 महिना आहे असं जास्त. सो मी एकटी माझ्या मुलाचा सांभाळ करत आहे. सो बऱ्याच गोष्टींना असं मला फेस सुद्धा करावं लागतं. सो त्याबद्दल मी आज रश्मी मला म्हणाली की तू तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगू शकशील का. आधी माझं म्हणणं नाही होतं, म्हणजे हो नाही असं होतंच. बट म्हणलं ठीक आहे, चला कुठेतरी आपल्याला रश्मीने चान्स दिलेला आहे तुझ्या म्हणजे माझ्याबद्दल काय, माझ्या प्रवासाबद्दल काही माहिती जगासमोर आणण्याची. सो कसं असतं ना, सिंगल पॅरेंट्स म्हटलं की काहींचे थिंकिंग आहे, काही लोकांची मानसिकता आहे ती खूप वेगळी असते, खूप म्हणजे खूप वेगळी असते. समजून घेणारे समजून घेतात तुम्हाला, बट काही लोक असे आहे तुमच्याबद्दल वेगवेगळे वाईट विचार सुद्धा करतात, घाणेरडे, खूप खूप म्हणजे असे खालच्या थरातले घाणेरडे विचार करून सुद्धा तुमच्या समोर कदाचित नाही बोलतील ते, बट तुमच्या मागून बोलणारे असतात भरपूर. पण आपल्याला न घाबरता न डगमगता त्या सगळ्या गोष्टींना मागे ठेवून प्रत्येक गोष्टींना फेस करत तुम्हाला पुढे जगायचं आहे का, तर फक्त तुमच्या सोबत जो आहे तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याचा चेहरा बघून त्याचं जे काही पुढचं आयुष्य आहे ते त्या आयुष्य पुढे कसं त्याचं घडवावं, चांगलं व्हावं, ह्या गोष्टींचा विचार करून हसत खेळत तुम्हालाही जगलं पाहिजे जशी मी जगत आहे. सो मी गेली 3 वर्षांच्या वरती झाले मी एकटी आहे. मी हसत खेळत मी जगते. टेन्शन्स असतात, खूप टेन्शन असतात. एकटं पॅरेंट्स म्हटलं, मुलाला सांभाळायचं म्हटलं तर खूप टेन्शन असतात. असं नाही की बाबा ही एवढी हसत खेळत असते, हिच्या लाईफ मध्ये काहीच टेन्शन नाही, असं काही नसतं. म्हणजे मला बरेच लोक कमेंट करतात, DM करतात. सो कसं असं समोरासमोर सुद्धा माझे ओळखीतले वगैरे आहेत, तेही मला बोलतात की अरे तू किती मस्त एन्जॉय करते, अरे तू किती हसत खेळत असते. त्यांना सुद्धा माझी कंडिशन माहीतच आहे, नाही असं नाही. सो सगळ्यांना माहीतच आहे. समजून घेणारे चांगल्या विचाराने सुद्धा मला बोलतात, तेव्हा खूप मला छान वाटतं की बाबा कुठेतरी आपल्या काहीतरी गोष्टी आवडतात लोकांना. पण आपल्याबद्दल ज्यांना काहीच माहित नाहीये, सो काहीच माहित नसताना सुद्धा ते तुम्हाला वाईट कमेंट्स करू शकतात, करतातच. सो
अशा पण आहेत गोष्टी काही, पण तुम्हाला तिथे न डगमगता तुम्हाला पुढे जायचं आहे. सो मी जशी जगते, मी रील्स सुद्धा बनवते, माझी एक आवड आहे. ओके, मला आवडतं म्हणून मी रील्स बनवते. म्हणजे माझ्या अगेन्स्ट माझे फॅमिली सुद्धा गेलेले आहेत. सो ते तरी पण मला आवड आहे म्हणून मी रील्स बनवत आहे. सो माझं लग्न झालं होतं 2015 मध्ये. वयाच्या 19व्या वर्षात माझं लग्न झालं होतं 2015 मध्ये. माझं लव्ह मॅरेज तर नाहीये, अरेंज मॅरेजच आहे. बट सगळ्यांना आमचं तेव्हाच्या वेळेस सगळ्यांना वाटायचं की लव्ह मॅरेज आहे. आताही असं वाटतं काहींना की बाबा ह्यांचं लव्ह मॅरेज झालं असेल, त्यामुळे काहीतरी गोष्टींमुळे वेगळे झाले असतील, असं काही असेल. बट आम्ही अजूनही वेगळे नाही झालो, वेगळे राहत आहे मी. ओके, 3 वर्ष झालं आम्ही वेगळे राहतोय. फक्त घटस्फोट म्हणू शकतो तो अजून आमच्यात झालेला नाहीये. सो त्याचं कारण आहे फक्त माझा मुलगा आहे. सो मला मुलगा आहे जो 7 वर्षाचा, त्याच्यासाठी तर मला अजिबात घटस्फोट द्यायची इच्छा तर नाहीच आहे. पण फ्युचरमध्ये जर कोर्टाकडून तो निर्णय झाला तर नक्कीच मी कोर्टाच्या निर्णयाला मी नाही तर म्हणू शकतच नाही, मला स्वीकारावं लागेलच वेळ आली तर. कारण आता 3 वर्ष झाले तर म्हणणं मला अजूनही म्युच्युअल डिवोर्स घेण्यासाठी खूप जण मला फोर्स करतात. सो माझे फॅमिलीज पण म्हणतात की देऊन टाक, करून टाक मोकळं. सो बट मुलगा आहे ह्यामुळे मी अजून देत नाहीये आणि मला इच्छा पण नाहीये द्यायची. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा मी डिवोर्स देण्यासाठी मी लग्न नाही केलंय. ओके, आणि न कळत्या वयात माझं लग्न झालेलं आहे. 19व्या वर्षात माझं लग्न झालेलं आहे. सो त्यामुळे तेव्हा तर मला काही त्या गोष्टी म्हणजे ज्या मेच्युअर होतो ना आपण, त्या गोष्टी नव्हत्याच. समोर ज्या गोष्टी येत गेल्या त्या गोष्टी आपण स्वीकारत गेलो. हो बाबा, बरोबर, आपल्याला हे करणं भाग आहे. तर कसं म्हणजे लहानपणापासूनच आई वडिलांकडे पण होते, तेव्हा पण आई वडिलांच्या मर्जीनुसार मी जगत आले. लग्न झालं, लग्नानंतर सुद्धा पण सासू सासरे म्हणा, नवरा म्हणा, त्यांच्या मनाप्रमाणे जगत आले. मुलगा झाला 2016 मध्ये, 20 वर्षाची होते मी. मुलगा झाल्यानंतर मग घरात थोडंसं भांडण होत गेले. छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठं भांडण होत गेले आमचे. मी म्हणत नाही की त्यांच्या एकट्याची चुकी असेल. ओके, माझी सुद्धा चूक होती कुठे ना कुठे. प्रत्येकांच्या घरात भांडण असतातच. 5 बोटं सारखे नसतात, भांड्याला भांडं लागतो. सो तशाच गोष्टीत आमच्यात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत गेला, भांडणं होत गेले. ते मला काही बोलायचे, मी ऐकून घेत गेले. म्हणजे काही वर्ष ऐकून घेतलं मी, एक नाही म्हटलं तर 3 वर्ष मी ऐकत गेले. म्हणलं मलाही राग यायचा की बाबा मी आन्सर का नाही करत, ह्या गोष्टीचा मला राग यायचा की मला हे एवढं घाणेरडं कसं बोलू शकतात. मी पण त्यांच्या घरचीच आहे ना, एक पार्ट आहे. भले मी दुसऱ्या घरातून आलेले आहे, पण मी पण त्यांच्याच घरची मी झालेली आहे. सो तुम्ही मला पण स्वीकारा ना की बाबा आपली दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरी आलेली आहे. सो ते कुठेतरी हे होत होतं, कुठेतरी गोष्टी लागत होत्या. मुलगा नंतर 2.5 वर्षाचा झाला तेव्हा सुद्धा भांडणं चालूच होती कंटिन्यू. मग मारहाणीपर्यंत आलं. मारहाणीपर्यंत केव्हा आलं, जेव्हा मी आन्सर करायला लागले. त्याआधी कधी मला हात पण उचललं नसेल, मला आठवत नाहीये. पण जेव्हा मुलगा झाला, मुलाच्या समोर सुद्धा मला नको नको त्या गोष्टी बोलणे ऐकावे लागायचे. शिवीगाळी सुद्धा व्हायची, मारहाणीपर्यंत पण आलं पूर्ण. ते मी आन्सर करायला लागले म्हणून मारहाणीपर्यंत आलं. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं होतं की बाबा ते बोलतायत, काही बोलू दे, आपण ते मोठे आहेत, आपण लहान आहोत आणि सून आहोत त्या घरची. सो आपल्याला ऐकणं भागच आहे असं. असं नाहीये की जिथे चुकतं तिथे बोललाच पाहिजे. तुला माहिती आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. सो बोललंच पाहिजे ना, जिथे कोणाची चूक आहे तिथे बोललं पाहिजे. सो त्यामुळे मला कुठेतरी गोष्टी तेव्हा लागत होत्या की बाबा मी बोलत का नाहीये. म्हणजे मी आधी एकदम म्हणजे लग्नाच्या आधी ना मी एकदम डॅशिंग गर्ल म्हणता ना तशीच होते. म्हणजे आता मी थोडे दिवस झाले मी जगते तशी आधीप्रमाणे. सो आधी कॉलेजमध्ये म्हणा, स्कूलमध्ये म्हणा,
स्कूलमध्ये सुद्धा माझे जास्त करून मित्रमैत्रिणी आमचा ग्रुपच असायचा. त्यांच्यात पण एकदम बिनधास्त, न घाबरता, कोणीही बोललं की चुकीचं दिसलं की पटकन बोला, कोणाचंच नव्हती ऐकायची. म्हणजे एकदम डॅशिंग गर्ल. मला काही असे पण नावं पडायची तेव्हा स्कूलच्या वेळेस, डॉन, म्हणजे एकदम ब्रुसलीची बहीण, कारण माझी बहीण कराटे शिकलेली सो त्यामुळे मला सुद्धा ब्रुसलीची बहीण म्हणायचे. एकदम डॉन, भाई, अशा गोष्टी, अशा नावाने मला हाक मारायचे तेव्हा. आणि माझं होतं नेचर तेव्हा मुलांसारखंच थोडस मी होते तेव्हा, कारण मी न घाबरणारी होते, डॅशिंग गर्ल होते एकदम तेव्हा. बट नंतर लग्न झाल्यावरती थोडस बोलतो ना, हा बाबा आहे कुठेतरी. सो पण जेव्हा जेव्हा माझ्यावरती अशा गोष्टी घडत गेल्या लग्नानंतर, पण तेव्हा मला कुठेतरी असं लागायचं, मी न ऐकणारी मुलगी, कोणाचंही चुकीचं न सहन करणारी मुलगी, मी आज कशी काय एवढी मी हे झाले, सहन करते. अक्षरशः मार खाल्ला मी माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये. जेव्हा मी ह्या गोष्टी शेअर केल्या, मी लग्न झाल्यावरती मी 3 ते 4 वर्ष कधी मी माझ्या मैत्रिणी, कॉलेज मैत्रिणी, मला स्कूलच्या फ्रेंड्स म्हणा, त्यांच्याशी कधी मी कॉन्टॅक्ट सुद्धा केलं नव्हतं. जेव्हा हे भांडणं वाढले त्यानंतर मी जेव्हा कॉन्टॅक्ट केलं माझ्या मैत्रिणी, इथून तिथून एकीचा नंबर भेटला की पुढच्या सगळ्यांचे नंबर भेटत गेले. मग त्यांना सांगत गेले बाबा असं असं झालं. तेव्हा मला सगळ्या मुली बोलायच्या माझ्या. आणि मी गर्ल्स कॉलेजमधून बाहेर पडलेली, 2 वर्ष गर्ल्स कॉलेजमध्ये शिकलेली. सो माझ्या मैत्रिणी सगळ्या मला बोलायच्या, तू एवढी आधी अशी होतीस, एकदम कोणाला न घाबरता, चुकीचं दिसलं की तू डायरेक्ट बोलणारी, तू कशी काय मार खाऊ शकतेस. असं त्यांचं मला म्हणणं म्हणजे होतं की तू एकही शब्द चुकीचं न ऐकणारी, तू कशी काय मार खाऊ शकतेस. म्हणून त्यांचं असं सुद्धा आन्सर होतं. पण नाही म्हणलं, सासू सासरे आहेत, नणंद आहे, नवरा आहे, सो त्यामुळे कधी मोठे आहेत, आपलेच माणसं म्हणून मी सहन करत गेले. हा बाबा, सासू सासऱ्यांनी मारलं, चला आपले आई वडील मारले हे समजून झालं, नंदेने मारलं, आपली बहीण मारली, जाऊ दे. नवऱ्याचं तर काय हक्कच आहे मारायचं. पण माझं एवढंच म्हणणं होतं, नवरा मारतोय, मला मारू दे. एक आमच्या बेडरूम मध्ये जरी त्याने मला लाथा बुक्क्या घेऊन मारले असते तरी मला चाललं असतं. पण तो 4 चौघात म्हणजे सासू सासरे, नणंद यांच्या समोर सुद्धा तू लाथा बुक्क्यांनी मला मारतो, तर ती गोष्ट सुद्धा कुठेतरी मला खंत होत होती. गावी सुद्धा, लॉकडाऊन मध्ये सुद्धा, गावी तर सगळे माहिती आहे ना कसे जमतात, सगळे भरपूर होते पाहुणे, त्यांच्या समोर सुद्धा मी मार खाल्लाय. म्हणजे माझं एवढंच म्हणणं होतं, मला मारताय तुम्ही एकट्यात मारा, माझं काय चुकत असेल मला मारा, नक्कीच मारा, पण एकट्यात मारा. तुम्ही 4 लोकांमध्ये, माझं एवढं म्हणणं आहे, 4 लोकांमध्ये तुम्ही प्रेम करा. नवरा बायकोचं नातंच असं असतं ना, 4 लोकांमध्ये प्रेम करणं, 2 आणि 4 भिंतींमध्ये एकमेकांना मारणं, चुका सांगणं, असंच आहे ना, तेव्हाच तर आपलं नातं टिकतं. बरोबर. मग ती तशा गोष्टी त्या ऑपोजिट होत गेल्या. सो मला असं वाटतं त्यामुळे आमचं नातं टिकत नाहीये. सो नाहीच आहे म्हणावं लागेल. तुला असं वाटत नाही? ऍक्च्युली ती खूप इमोशनल झाली आहे, आता रडायला येते तिला. परंतु ह्याच्यामध्ये दोघांची चुकी असणारच आहे ऑब्विसली, आणि आहे ह्याच्यामध्ये दोघांची पण चुकी. कुठेतरी समजूतदारपणा अजूनही जर एकाकडून आला तर नातं तुमचं टिकू शकतं ना, असं वाटतं ना तुला? मी घेतलंय माझ्या बाजूने, खूप वेळा मी स्टँड घेतला की बाबा सॉल्व्ह करायचं, मी खूप वेळा प्रयत्न केलं. आता नवरा मारहाण करतो म्हणून मुलगी कोणाच्या घरी जाणार? आई वडिलांच्या घरीच जाणार ना. हो. सो मीही तेच केलं. सॉरी. मला पण जेव्हा मारहाण करायचं तर आधी स्टार्ट कुठून झालं, आधी जेव्हाही आमच्या सासरी भांडणं व्हायचे आमचे, तेव्हा मी माझ्या आधी माझे सासरे किंवा माझे मिस्टर माझ्या आई वडिलांना, माझ्या वडिलांना फोन करून सांगायचे, तुमची मुलगी अशी वागते, तुमची मुलगी तशी वागते, भांडण झाले ह्यावर. त्या गोष्टी सांगितल्या की वडील यायचे घरी, मला समजवायचे, मला ओरडायचे, 4 शिव्या घालून मला जायचे. भांडणं झाले तर येतात वडील, येऊन मग मलाच ओरडून 4 शिव्या घालून जायचे. मग नंतर कसं झालं,
भांडणं झाली, मग मी आधी मम्मी पप्पांना फोन करून सांगायची की असं झालं तसं झालं. मग ते पण गोष्ट कुठेतरी त्यांना लागत होती की ही माहेरी सर्व गोष्टी सांगते. हा बरोबर. माझं एवढंच म्हणणं होतं, तुम्ही तुमच्या बाजूने सांगता ते येऊन मला ओरडून जातात, माझी पण काहीतरी बाजू असेल. सो त्यामुळे मी आई वडिलांना सांगायचे. मी असं नाही की बाबा सगळं घरच्या गोष्टी माहेरी जाऊन सांगा, असं काही नव्हतं. आणि कसं रोज फोन करते, रोज माहेरी फोन करते आणि 4-4 तास बोलत असते माहेरच्या, असं त्यांचा एक डायलॉगच फिक्स होता. सो म्हणलं 4-4 तास काम कधी करणार मी, 4-4 तास आई वडिलांसोबत बोलत राहिले तर. आणि नाही म्हटलं तर फोन, नवीन लग्न झालं तेव्हा पहिल्या वाढदिवसालाच मला फोन भेटला असेल. फक्त 2 महिने काहीतरी मला फोन भेटला असेल, नंतर फोन सुद्धा काढून घेतले. आई वडिलांशी बोलते म्हणून फोन काढून घेतला. म्हणलं ठीक आहे. मग मिस्टर पण म्हणाले की बाबा माझा फोन आहे, मी जेव्हा येत जाईल तेव्हा तुला फोन लावून देत जाईल. ओके. हा. मग तेच आठवड्यातून 1-2 वेळा मग कसं नवरा घरी आला की मग सवय झाली ना मला, बाबा नवरा घरी आला, नवऱ्याचा फोन घ्या आणि माहेरी फोन लावा. कोणाला फोन लावणार, दुसरं कोणच नव्हतं ना मला माझं असं सांग. म्हणजे जेवले का नाही, खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा विचारण्यासारखं विचारपूस करणारी दुसरी कोणच व्यक्ती नाही. मम्मी, पप्पांशी तर जास्त आमचं कधी कॉन्टॅक्ट आलं नाही, कारण माझे वडील एकदमच स्ट्रिक्ट आधीपासूनच. सो कधी पप्पांशी असं जवळीक कधी साधून आम्ही बोललोच नसेल. आम्ही तिघही भावंड आहोत, एक बहीण आहे मोठी, मग भाऊ आहे, मग मी आहे शेवटची. सो कधी आमचा असं संपर्कच नाही आला. तेव्हा मम्मीशी जे काय बोलायचं जास्त मम्मी किंवा बहिणीचा संसार पण खूप छान चाललाय, सुखाचं आहे त्यांचं सुद्धा. सुख केलं तर कधी बहिणीला फोन करायचं. ओके. हो. सो मग त्या गोष्टींवरून सुद्धा धरून कुठेतरी तुम्हाला गृहीत धरलं जातं की ही अशी माहेरी फोन लावते, घरच्या सगळ्या गोष्टी सांगते. अरे तुम्ही जेव्हा सांगायचं तेव्हा तुम्हाला नाही कळालं, तुम्ही स्टार्ट केलात, आता मी माझी बाजू मांडते तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर माझं हे एक म्हणणं होतं. सो ह्या गोष्टींवरून सुद्धा त्यांच्यात म्हणजे काही झालं की ते बोलणंच बंद मग माझ्याशी पूर्णच. म्हणजे मला एकटंच पाडलं होतं पूर्ण तिथे. जसं मी आन्सर करायला गेली, जशा माझ्या गोष्टी चुका दिसत गेल्या, तसं मला पूर्ण एकटंच पाडत गेलं. म्हणजे माझं कोणी नाहीच, माझा नवरा सुद्धा त्या घरात माझा नाहीये असं झालं. अक्षरशः माझ्या लहान मुलाला सुद्धा माझ्यापासून ते लांब करत होते, माहिती का. तेव्हा भांडण झालं, माहेरी आले की तिथून सुद्धा मुलाला एकदा घेऊन आले होते. 10 दिवस माझा मुलगा माझ्यापासून तेव्हा लांब होता. ते सुद्धा त्याला त्या 10 दिवसात भेटलं नाही. म्हणजे माझ्यापासून पूर्ण त्यांनी लांब केलं होतं. मग पुन्हा वडील, मला आई वडील फॅमिली घेऊन मला घरी सोडून आले माझ्या सासरी. तेव्हा सुद्धा घेत नव्हता नवरा. मला त्याची एक पॉइंट होती, चूक होती त्याची, ते मला सांगायचं नाहीये. त्याची चूक फक्त मी त्याच्या समोर बोलून दाखवलं, लगेच मला त्या घरात ठेवून घेतलं त्याने. ओके. हो, लगेच एक पॉइंट होता फक्त त्याचा. मी सांगितलं, मला सांगू का आता सगळं म्हणलं. गप्प मला ठेवून घेतलं तेव्हा. ओके. हो. त्यानंतर पुन्हा मग कधी माहेरी मी गेलेच नाही. मला लवकर आठवत नाही, मी सणासुदीला पण लवकर माझ्या माहेरी गेले नसेल. गेले तर भाऊबीज, रक्षाबंधन, दिवाळी असं काय असेल तरच, किंवा असं अधूनमधून पण म्हणा, कारण चेंबूर आणि मी कामोठेला माझं सासर. सो त्यांची गाडी चेंबूरला अपडाऊन व्हायची डेली. तर कधी महिन्यातून 2 महिन्यातून म्हणून चला इच्छा झाली, काय असेल तिथं फंक्शन तर जायचं माहेरी, जाऊन भेटून पुन्हा संध्याकाळी परत घरी या. असे होते आमचे तेव्हा प्रॉब्लेम. नाही, खूप तुझं आयुष्य एकदम खूप कठीण परिस्थितीमधून गेले. पण हे झाली आधीची बाजू. परंतु जेव्हा तू आता 3 वर्ष झालं तू सिंगल राहतेस, तर तुला आता कोणत्या ह्याला फेस करावं लागते? आता मुलाचं समज ऍडमिशन पासून सगळ्या गोष्टी, त्याचं खाणं पिणं, इव्हन तू रेंटनी राहतेस, त्याचा रेंट, तर ह्या सगळ्या ह्याच्यामधून तू कसं स्वतःला हे करतेस, प्रिपेअर करतेस स्वतःला, आणि कशा पद्धतीने तू आता आयुष्य जगतेस. पण लोकांना असं वाटतं की बाबा हिला काय करायचंय, परंतु ते ज्याचं त्याला माहिती असतं, हो की नाही. तर आता तुला कशा संकटांना सामोरे जावं लागतं इथून मी आता 3 वर्ष झाली, जसं आम्ही वेगळं झालो. मी होते माहेरी,
माहेरी पण किती दिवस राहणार, मला असं हे झालं, प्रश्न पडला. माहेरी किती दिवस जाणार, उद्या भावाचं लग्न होईल, तो थोडी माझा ऐकणार आहे. म्हणजे भांडण पण झाले तेव्हा भाऊ मला घेऊन आला, मग ते आले ते माहेरून परत पुन्हा सासरी मी 2 ते 3 वेळा गेले. ह्या 3 वर्षात तर मला वाटतं मी 4 वेळा जाऊन आले. मला घेतलं नाही घरात. सो अक्षरशः धक्के मारून हकलण्यात सुद्धा आलं. सो तरीही मला त्या गोष्टीची काहीच एवढं म्हणजे ठीक आहे जाऊ दे, मला एवढं काय वाटत नाही, अपमान झाल्यासारखं आपला. सो त्या पूर्ण गोष्टी सुद्धा झाल्या ह्या 3 वर्षांमध्ये. तिथून मग मी म्हणलं आई वडिलांकडे किती दिवस राहणार हा प्रश्न होता मला, म्हणून मग मी विचार केला की बाबा आता आपण एकटं राहूया. मग याआधी मी उलवेला होते. सो तिथे सुद्धा मी कर्ज जे झालेलं आहे माझ्यावरती, ते अजून सुद्धा माझं कर्ज आहे. मला त्या व्यक्तीचं नाव सुद्धा नाही घ्यायचं, म्हणजे फ्रेंड सर्कल मध्येच आहे. तिचं नाव सुद्धा मला नाही हे सांगायचं आहे. हो, कारण नाही सांगायचंय, कशाला दुसऱ्यांचं नाव हे करायचंय, म्हणून मला त्यांचं नाव नाही सांगायचंय तिचं. सो तिचे पण खूप मी आभारी मानेल, जिने मला खूप असे अडचणीच्या वेळेस मला तिने हेल्प केली. म्हणजे अजूनही मला देणं आहे तिचं, पण ती असं मला एका शब्दाने म्हणत नाही की मला पैसे हवेत घेतलेले रिटर्न. मला जसं जमेल तसं मी थोडं थोडं करून मी जमा करून तिला देते अजून सुद्धा. तेव्हा झाले कर्ज जे काय ते घेऊन आपलं वेगळं दोघांपुरतं, अर्णव माझा मुलगा आहे अर्णव, सो त्याचं आणि माझ्या पुरतं जेवढ्या गोष्टी लागतील, 4 भांडे वगैरे संसारासाठी ज्या लागतात त्या गोष्टी घेऊन मग आम्ही उलवेला राहायला लागले. मी जॉब करायला लागले. सर्वात आधी मी हॉस्पिटलमध्ये होते. उलवेला एक हॉस्पिटल आहे, तिथे होते मी जॉबला. सो मुलाला मी दिवसभर डे केअरला ठेवायचे. मम्मी पप्पांचं पण त्या दरम्यान ऍक्सिडेंट झालं होतं. सो तेव्हा सुद्धा मम्मीचा एक पाय पूर्णच गेला. सो ऑपरेशन तिथे तिला 1.5 ते 2 महिने ठेवले. त्यानंतर मग मी आमच्याचकडे घेऊन आले होते मम्मी पप्पांना. तेही थोडे दिवस होते आमच्या इकडे, मग तेही वेगळे झाले. त्यांना पण वेगळं जायचं होतंच, ते बोलले किती दिवस राहणार मुलींकडे, म्हणून तेही त्यांचं घेऊन मग पनवेलला वेगळे राहिले. सो नंतर मुलाला कसं डे केअरला ठेवायचं, डे केअरला ठेवून मग आपलं जॉबला जायचे मी. सो हॉस्पिटलच्या नंतर मग मी रिअल इस्टेट मध्ये आले. सो रिअल इस्टेट मग असं काही ना काही जे हाताला भेटत जाईल काम, ते काम, जिथे चांगली सॅलरी भेटेल बाबा आपल्याला, इथून चांगलं प्रॉफिट होतंय, सो त्या फील्ड मध्ये जाऊन मी अर्णवला डे केअरला ठेवून दिवसभर कामात पण कुठे लक्ष लागतोय, मुलगा आहे आपला डे केअरला, खाल्ला असेल की नाही, पाणी पिलं की नाही, या सर्व गोष्टी बाबा आपण एक आई आहोत, सो प्रत्येक गोष्टींकडे आपण लक्ष देतोच नॉर्मली घरात असल्यावरती सुद्धा. सो तिथे सुद्धा मी ऑफिसमध्ये पण असल्यावरती मला नेहमी कामाच्या वेळेस मुलाचा विचार यायचा की बाबा अर्णवने हे केले की नाही, अर्णवने. बरोबर आहे. मग दिवसातून 1 ते 2 फोन मी डे केअर मध्ये लावून विचारायचे अर्णव जेवला की नाही, अर्णवशी बोलायचे. तो अक्षरशः कधी कधी जेवत नसायचा. मम्मीच्या आठवणीने तो रडायचा, माझी मम्मी, म्हणजे त्याच्या मनात एक भीतीच बसली होती तेव्हा की बाबा कोणच नाहीये आपल्याला, आणि मम्मी आहे ती पण जॉबला जाते, कामाला जाते. सो एकटं पडल्यासारखं त्याला सुद्धा असं झालं होतं. असं वाटत होतं तो डिप्रेशन मध्ये पण चाललाय की काय, असं सुद्धा झालं. थोडे दिवस त्याच्यासोबत सुद्धा मी टाइम स्पेंड केलं, काम सुट्ट्या काढून थोडे त्याच्यासोबत टाइम स्पेंड केलं. तुला काय होतंय त्याला विचारपूस करायची. सो खूप असं म्हणजे खूप टेन्शनच्या असं भरपूर गोष्टी होत्या. तुम्ही म्हणा पैशांच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी कमीपणा व्हायचा, म्हणजे सॅलरी यायच्या आधीच आपल्याला कुठेतरी भरायचं आहे किंवा कुठेतरी आपल्याला गरज आहे, पण तेव्हा नेमकं आपल्याकडे पैसे नाही. सो मागायचं कोणाला, कोणाला पटकन मी पैशांसाठी मी मागत सुद्धा नाही. माझे 2-4 जणही असतील त्यांनाच मी मागते, आमच्यात देवाणघेवाण होते, मी कधी तिला देते, ती कधी मला देते. अशाच फ्रेंड सर्कल मध्ये असले किंवा माझी बहीण असली, आमच्यात देवाणघेवाण काय असलं, हा बाबा आहे तर द्या असेल तर, पण जेव्हा गरज लागते तेव्हा नेमकं कोणाकडेच नसल्यावरती अशा सुद्धा गोष्टी येतातच. आणि एकटं म्हटल्यावरती खूपच, आता जोडीला असेल कोणी व्यक्ती तरी, बाबा हस्बंड वाईफ आहेत दोघं, एकाला 2 आहेत,
पण सिंगल पॅरेंटचं इतकं सोपं नसतं. सो त्यांना वेगळ्या दृष्टिकोनाने सुद्धा बघितलं जातं. काही जणांचं असं वेगळं माइंड असतो, सेट असतो की बाबा ही एकटी राहते, येत असेल कोणीतरी बघत असेल, हिला सांभाळत असेल, कोणतरी हिचा असेल, अशा सुद्धा गोष्टी असतात. नाही असतातच. हो, आपण नाही करत आहे ती गोष्ट, परंतु बोलणारे बोलतात. समाजामध्ये ती आहेच, ती मेंटॅलिटी आहे अशी. डोळ्याने माझं एवढंच म्हणणं आहे की डोळ्याने बघायचं मग बोलायचं, माझं एवढं म्हणणं असतं. बरोबर आहे. न बघता तुम्ही सुद्धा बोलता तर हा बाबा ही एकटी कशी एवढी राहते, अशी कशी एवढी बिंदास राहू शकते, असं काही नसतं. बिंदास एकटं राहू शकतं. जेव्हा आपल्याला स्वतःवरती प्रेम होतं ना, सर्वांनी जेव्हा फसवलेलं असतं ना, तेव्हा फक्त आपल्याला स्वतःवरती प्रेम होतं आणि स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतं आणि एक तर देवावरती. सो मी अजूनही मला स्वतःपेक्षा सर्वात जास्त मला माझ्या देवावरती विश्वास आहे, नंतर मला माझ्यावरती विश्वास आहे. मला माहितीये मी एक गोष्ट नाही करणार आणि मला माहितीये माझा देव ही गोष्ट माझ्यासोबत होऊन देणार नाही. थोडं परीक्षा पाहतो तो, थोडं मला त्रास देतोच तो देव देतो, पण बोलतात ना आधी दुःख ह्यासाठीच येतं उद्या सुख येण्यासाठी काहींच्या आयुष्यात, किंवा काहींना आधी सुख भेटतं का नंतर दुःख देण्यासाठी. हे आहेच प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतंच. असं नाही की बाबा मी माझ्याच लाईफ मध्ये दुःख आहे म्हणून मी का रडत बसू. बरोबर आहे. आधी मला असंच व्हायचं, माझ्याच सोबत का झालं, माझ्याच सोबत व्हायचं होतं का देवा, म्हणजे माझ्याच बाबतीत काय ह्या गोष्टी घडल्या स्वतःला कोसायचं. मी एवढी वाईट आहे का, मी एवढी चुकीची आहे का की माझ्या गोष्टी नाही कोणाला पटत. म्हणजे जेव्हा आपण स्वतःची आहे ना, स्वतःच माइंड जेव्हा आपण हे करतो ना, आपला हा बाबा मांडतो ना की मला हे पटलं नाही, हे पटलं की, तेव्हा समोरच्याला आपण जगापेक्षा सगळ्यात वाईट आपण दिसतो तेव्हा. सो आहे ह्या गोष्टी सुद्धा आहेत. सो म्हणजे हा इतका असा संघर्षमय प्रवास आहे आणि अजून सुद्धा ती त्या फेज मधून जाते. परंतु इतकंच मला तरी वाटतं की जे काही तुमच्या दोघांची भांडणे असतील किंवा जे काही असेल तर ते सॉल्व्ह करून तुम्ही लवकरात लवकर एकत्र यावं, ही सुद्धा माझी इच्छा आहे. जशी तुझी इच्छा आहे की येस मला एकत्रच राहायचं आहे, परंतु तिकडनं रिस्पॉन्स येत नाहीये हवा तसा. तर लवकरात लवकर मी सुद्धा प्रार्थना करेन तुझ्यासाठी की तुम्ही दोघे एकत्र यावे म्हणून, आणि तुमचा संसार हा सुखाचा होऊ दे. त्याची कोणाला म्हणजे नजर लागू नये कोणाची सुद्धा, आणि तुम्ही छान तिघे मिळून असे एकत्र राहिलात तर ते कोणालाही छानच वाटणार आहे. आणि नक्कीच म्हणजे असे खूप काही आहेत, असे जे जोडपे आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप अशी स्ट्रगल स्टोरी आहे. खूप शिकण्यासारखं आहे काहीतरी, की एकटी राहून सुद्धा तिने खंबीरपणे हे केलेलं आहे. तिच्या मुलाला घेऊन तिने एकट्या ह्या समाजामध्ये वावरणं खूप कठीण गोष्ट आहे. की जे तिने सांगितलेलंच आहे सगळं, आता मी रिपीट नाही सांगणार आहे, परंतु तरी सुद्धा ती एक स्ट्रॉंगपणे उभी आहे. मला हेच सांगायचं आहे की एक स्त्री ही खूप काही करू शकते, तिच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तर तुम्ही स्त्रीला कधीच कमी समजायचं नाहीये. तर हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे अगदी माझ्या समोरचं. तर हॅट्स ऑफ यू तुला की तू खूप म्हणजे खूप छान एकदम काय बोलतात ते आपलं की रणरागिणीसारखी तू राहत असतेस नेहमी. तुझ्या चेहऱ्यावरती कधी कधी असं टेन्शन आहे असं दिसतच नाही त्याबद्दल. सो थँक्यू सो मच तू आलीस आणि इतका छान जो तुझा संघर्षमय प्रवास आहे तर तो तू शेअर केलास. कारण की तुझ्यासारख्या अशा खूप सगळ्या गृहिणी आहेत किंवा खूप अशा मुली आहेत की त्या सुद्धा ह्या फेजमधून जातात, तर त्यांना सुद्धा कुठेतरी मोटिवेट होईल की जर ती राहू शकते तर मग मी का नाही, तर मी पण हे फेज करू शकतेच आणि लवकरच तू ह्याच्यामधून लवकरात लवकर बाहेर पडावी आणि तुम्ही तुमचा छान सुखाचा संसार व्हावा, हीच मी देवीकडे प्रार्थना करते. अजून काय सांगायचं आहे का? मला मुलींना हेच सांगायचं आहे, मुलींना अनमॅरिड मुलींना की सर्वात आधी तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. आई वडील तुमचं लग्न करायच्या मागे असतील तर माझं एवढंच म्हणणं असेल की सर्वात आधी तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा.
तुम्ही थोडंसं बॅकअप साठी काहीतरी पैसे कमवून ठेवा तुमच्या स्वतःसाठी, म्हणजे उद्याला जाऊन वेळ आलीच तुमच्यावरती सुद्धा की बाबा आहे मी खंबीर, असं तुम्ही बोलू शकता. ओके. सो त्यासाठी मी म्हणेल की मुलींना की तुम्ही सुद्धा आधी तुमच्या पायावरती उभे राहा, तुमच्या बॅकअप साठी तुम्ही काहीतरी सेव्हिंग्स करून ठेवा. आणि लग्न जरी झाल्यावरती तुम्ही लग्नाच्या आधी तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला क्लिअर विचारूनच तुम्ही लग्न करा की बाबा, म्हणजे आधी बोलणारे हो हो बोलतात की बाबा भांडण झालं की बरोबर आहे. भांडण झालं की एकटीची चुकी नसेलच, दोघांचा पण चुका असतातच. सो मी म्हणत नाही की त्यांच्या समोर तू माझीच बाजू घे, म्हणजे तुझे आई वडील असतील त्यांच्या समोर तू माझीच बाजू घे. सो तू त्यांच्या समोर मला बोल, त्यांची बाजू घे, मला चालेल, पण एकट्यात येऊन तू मला जीव लावशील. सो ह्या गोष्टी पूर्ण तुम्ही क्लिअर करूनच तुम्ही लग्न करा. आणि मुलांना सुद्धा मी हे सांगेन, जर तुम्ही दुसऱ्यांची मुलगी तुमच्या घरी आल्यावरती तुम्ही जर त्यांचा सांभाळ करू शकत नाही, सांभाळ कर म्हणजे तुम्ही सांभाळ कसं करणं, म्हणजे तुम्ही त्याला कपडा लत्ता सगळं देताय, खाणं पिणं सर्व भेटतंय, सर्व काही प्रत्येक गोष्टींचं तुम्ही करत नाही, म्हणजे पोचवताय तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या तुमच्या बायकोला देताय, याचा अर्थ नाही की ते प्रेम आहे. तुम्ही एक दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघा की बाबा हिला ह्या प्रेमाची गोष्ट आहे, ह्या वस्तूची किंवा ह्या गोष्टींची किंवा सोनं नाण्याची यांची गरज नाहीये. कोणत्याच मुलीला नसते. दोन शब्द प्रेमाने बोललं बस झालं, बस झालं. जास्त असते मुलींना जरी हवं असेल ना सोनं नाणं, मुली रडत रडत मागतात नवऱ्यांना की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण त्या व्यतिरिक्त त्यांना प्रेम सुद्धा हवं असतं. कारण ती दुसऱ्यांच्या घरची मुलगी तुमच्यावरती विश्वास टाकून, ती सासू सासऱ्यांवरती विश्वास टाकून आलेली नसते, ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यावरती विश्वास टाकून आलेली असते. सो माझं एवढंच मी हात जोडून मी विनंती करेन की तुम्ही असंच काहीतरी करा. लग्न करताय तर तुम्ही सांभाळू शकाल तिला, तुम्ही प्रेम देऊ शकाल तरच लग्न करा, अदरवाईज तुम्ही लग्न करू नका. नाही, ऍक्च्युली खूप इमोशनल झाली आहे ती, खूप रडणार आहे बहुतेक. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप मोटिवेट करून जाणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.